शासनाची एखादी जागा आणि ती आरक्षित असते, पण यात नेमका घोटाळा कसा काय? सांगलीमध्ये सध्या तर एक अशी टोळी काम करते की विमानतळाचं मी तुम्हाला जे आंदोलन सांगितलं त्यामागे ही तीच मानसिकता की एका क्षणात सगळ्या खेळाडूंना उचलून रस्त्यावर टाकायचं आणि सगळा भूखंड माझा, आणि तिथं काय करणार तर तुम्ही 5 स्टार क्लब करणार जिथं दारू पीत बसणार. भूखंड घोटाळ्याविषयी आपण बोललात. आरक्षित जागा काही ठराविक लोक घ्यायचा प्रयत्न करतात आणि तो वाचवण्याचा तुम्ही यशस्वी प्रयत्न आजपर्यंत केलेला आहात. हे जे आपले पोटेन्शियल्स आहेत, इथं IT पार्क होऊ शकतो, इथं ड्रायपोर्ट होऊ शकतो, इथं विमानतळ होऊ शकतं. हे सगळं जर एकदा आपण कनेक्ट केलं एकमेकाला तर इथं मोठ्या प्रमाणावरती उद्योग व्यवसाय निर्माण होणार आहे. मग मोठ्या इंडस्ट्रीज येतील, इथं माथाडी कामगारांना काम मिळेल, इथं इतर स्किल्ड अनस्किल्ड रोजगार उपलब्ध होईल. वेगवेगळ्या गोष्टींवरती तुम्ही खूप चांगलं काम करता आहात आणि तुमचं एक चांगल्या पद्धतीचं विजन आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि ते या जनतेला हवं आहे. 2012-13च्या काळामध्ये असं घडलं होतं की मिरज MIDCचे सगळे उद्योजक यांनी एक 4-8 दिवसाचा संप पुकारला आणि त्यांनी महापालिकेला सरळ आव्हान केलं की तुम्ही जर का आम्हाला बेसिक सुविधा देत नसताल, रस्ते, ड्रेनेज, पाणी, स्वच्छता, तर आम्ही सगळ्या किल्ल्या तुमच्या हातात देतो आणि आम्ही सगळेजण इतर राज्यांमध्ये शिफ्ट होतो. फार बिकट परिस्थिती झाली होती ती तेव्हा. तर त्या काळात माझे बाबा संभाजी पवार आमदार होते. त्यांनी तत्कालीन उद्योगमंत्री राणेसाहेबांना ही परिस्थिती सांगितली आणि नारायण राणेसाहेब नेमकं रत्नागिरीमध्ये होते आणि ते सोलापूरला हेलिकॉप्टरनं जाणार होते. तर नारायण राणेसाहेबांनी लागलीच सांगून टाकलं की मी 1 तासाभरात तुमच्याकडे येतोय. आणि खरोखर नारायण राणेसाहेब सांगलीमध्ये आले, सगळ्या उद्योजकांना अगदी तातडीच्या बैठकीत भेटले आणि त्यांनी जागेवरती 18 कोटी रुपये मंजूर केले सुविधांसाठी. त्यावेळेला उद्योजकांचं म्हणणं असं होतं की MIDC स्थापन होऊन 30-35 वर्ष झाली, तेव्हा जे रस्ते केले होते, ड्रेनेज केले होते, त्यानंतर नारायण राणे साहेबांनीच मदत केली. आणि मग ह्या उद्योजकांचा पाठपुरावा, त्यानंतर सरकार बदललं, देसाई साहेब उद्योगमंत्री झाले, त्यानंतरही आम्ही पाठपुरावा केला, उद्योजकांनी पाठपुरावा केला आणि साधारण एक कुपवाड MIDC आणि मिरज MIDC मिळून एक 25-30 कोटीपर्यंतची सुविधांसाठी पैसे आले. पण त्यापूर्वी आणि त्यानंतर जे कोणी राज्यकर्ते होते त्यांनी म्हणावं तसं लक्ष दिलं नाही, उलट दुर्लक्षच केलं असं मला स्पष्टपणे म्हणावं लागेल. आता हा जो उद्योग आहे आपला, त्यामध्ये जर का खरोखर हा टिकला पाहिजे आणि वाढला पाहिजे तर त्याला आपल्याला बेसिक सुविधांसहितच आपल्याला आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे की तिथला जो CETP म्हणतात त्याला, कॉमन इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट, तो आज बंद अवस्थेत आहे. तो चालू केला पाहिजे. उद्योजक म्हणतात आम्हाला तो परवडणार नाही, MIDC म्हणते आमच्या अखत्यारीत येत नाही, महापालिका तर जबाबदारीच घेत नाही. पण तो चालू झाल्याशिवाय ज्या उद्योगांमध्ये रासायनिक प्रक्रिया केली जाते असे उद्योग छोटे असू देत मोठे असू देत पण ते इकडं येऊ शकत नाहीत, कारण त्यांना परमिशनच मिळत नाही. दुसरं आहे त्या उद्योगांना सुद्धा त्या प्लांटची गरज आहे. प्लस आपल्या भूजल पातळीतलं जे पाणी आहे, भूगर्भातलं जे पाणी आहे ते सुद्धा त्याच्यामुळं प्रदूषित व्हायला लागले. साधारण 3,500 पर्यंत त्याचा TDS गेलेला आहे, जो प्यायला तर लांबच पण झाडांना सुद्धा आपण तो वापरू शकत नाही. तर हे बेसिक ही गोष्ट आहे. त्याचबरोबर सांगली आणि परिसरामध्ये जर का उद्योग वाढायचा असेल तर एक मोठी मदर इंडस्ट्री आली पाहिजे, ज्यामध्ये किमान 2,000 ते 3,000 वर्कर्स एका टायमाला तिथं काम करतील. असा उद्योग आला तर मग त्याला ॲन्सिलरी, त्याला छोटे मोठे उद्योग त्याला जॉईन होतील आणि त्या दृष्टीने एक उद्योग व्यापार वाढू शकतो. आत्तापर्यंतची परिस्थिती ठीक आहे, त्या दृष्टीनं थोडी कमी होती, कारण पेठ सांगली रस्ता नव्हता, आपल्याकडे हायवे कनेक्टिव्हिटी नव्हती. पण आता आपल्याकडं खूप चांगली हायवे कनेक्टिव्हिटी आलेली आहे. रत्नागिरी नागपूरसारखा हायवे आपल्याकडे आलेला आहे. आपली रेल्वे लाईन डबल लाईन झालेली आहे. मिरजसारखं जंक्शन आपल्याकडं आहे आणि आता इतर रोड कनेक्टिव्हिटी फार बऱ्यापैकी चांगल्या व्हायला लागलेल्या आहेत. तर आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या, स्टेट गव्हर्नमेंटच्या प्रोत्साहन देणाऱ्या योजनासुद्धा आहेत. तर आता तसा उद्योग यायला काय हरकत नाही, पण त्या दृष्टीनं जो जबाबदार व्यक्ती आहे त्यांनी फार जाणीवपूर्वक तसे प्रयत्न केले पाहिजेत. उद्योगधंद्यांचा आणखीन एक इच्छा आता अलीकडच्या काळामध्ये ऑटोमायझेशनमुळं किंवा इतर गोष्टींमुळं एक आहे की IT ही आमच्यासोबत पाहिजे आणि विमानतळही आम्हाला पाहिजे. तर त्या दृष्टीनंही आपल्याला प्रयत्न करावे लागतील.
आणि आणखीन एक MIDCच्या हद्दवाढीचा एक प्रश्न फार दिवसापासून प्रलंबित आहे. तर त्या दृष्टीनं नवीन जागा शोधल्या पाहिजेत. काही लोक एअरपोर्टकडे घुसत होते, तसं नाही चालणार. आपल्याला एअरपोर्ट गरजेचं आहे, तसंच इंडस्ट्री गरजे आहे. त्यामुळं आपल्याला नवीन जागांचा शोध घेतला पाहिजे जे ह्या सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करत असतील. तर आपल्याकडे मोठे उद्योग येतील, आपला उद्योगधंदा वाढू शकतो आणि त्या दृष्टीनं नक्कीच प्रयत्न आपण करणार आहे. बरोबर. आता तुम्ही म्हणालात की उद्योग वाढीसाठी हे प्रयत्न व्हायला पाहिजेत, पण हे प्रयत्न करणारा व्यक्ती कोण? योजना, सरकार की नेता? आता यामध्ये अगदी स्पष्टच बोलायचं झालं तर योजना आहेत आमच्याकडं, चांगले अतिशय चांगले उद्योजक आहेत, तेवढं टॅलेंट आहे आमच्याकडं स्किल्ड अनस्किल्ड वर्कर आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आमच्याकडं जागासुद्धा अवेलेबल आहे, पण खरोखर त्या दृष्टीनं प्रयत्न झाले नाहीत. उलट माझा स्पष्ट आरोप आहे की सांगलीमध्ये गेल्या 40 वर्षामध्ये जे कोणी राज्यकर्ते म्हणून इथं बसले त्यांच्यामध्ये आणि सर्वसामान्य ह्या लोकांच्या अपेक्षांमध्ये कोल्ड वॉर चालू झाला. एक कोल्ड वॉर असा की आम्ही काहीतरी चांगलं व्हावं म्हणून प्रयत्न करायचं आणि त्यांनी जे काय चांगलं आहे ते हाणून स्वतःच्या खिशात कसं घालायचं अशा पद्धतीनंच सगळे प्रयत्न झाले. नुसतं खिशात नाही तर मोठे मोठे दरोडे घालण्याचा प्रयत्न झाला. त्या दरोड्याचाच भाग म्हणजे आपला ड्रायपोर्ट जाणे, आपली IT पार्क न होणे, आपला एअरपोर्ट घशात घालण्याचं काम झालं. असे अनेक मुद्दे आहेत. ह्या लोकांनी जे खरोखर हे काम करू शकत होते त्यांनी ते न होता स्वतःचा फायदा कसा होईल ह्या दृष्टीनंच त्यांचं काम झालं. व्यवसाय वाढीसाठी आपण म्हणालात की एअरपोर्टची खूप गरज आहे, पण एअरपोर्ट हडपण्याचा प्रयत्न झाला असं तुम्ही मगाशी म्हणालात, तो नेमका काय आहे? आपलं कोल्हापूरचं एअरपोर्ट जे आहे त्याच्या बाबतीत एक थोड्याच दिवसापूर्वी एक खूप मोठा फ्रॉड झाला होता. मुळात हे जे एअरपोर्ट आहे हे 1962 साली ज्याला इंडो चायना वॉर झालं त्या काळामध्ये जी निर्मिती झालेली आहे. चौ एन ले नावाचा चायनीज शासक जो होता त्यानं इकडं हिंदी चीनी भाई भाई अशी घोषणा देत अचानक आपल्यावरती आक्रमण केलं देशावरती. संपूर्ण हिमालयमध्ये युद्ध पेटलं आणि त्याच काळात देशातले जे बॉर्डर लाईनचे आणि प्रमुख जे एअरपोर्ट आहेत त्याच्यावरती धोका निर्माण झाला होता, कारण हे चायनीज आक्रमण त्याच्यावरती येईल अशी परिस्थिती झाली होती. याचा विचार करून सांगलीमधील BY पाटील साहेब, आमदार वसंतराव पाटील साहेब आणि काही मंडळींनी हा विचार सांगलीमध्ये मांडला की अशा बिकट परिस्थितीमध्ये जर मोठी विमानं उतरायची असतील तर सांगलीच्या आसपास एखादं एअरपोर्ट पाहिजे. आणि हा विचार घेऊन तातडीनं त्यांनी जिल्हा परिषदेचे सभापती होते कोरे साहेब त्यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर विमानतळ विकसन समिती नेमली आणि श्रमदानातून हा एअरपोर्ट घडवला होता. यामध्ये समाजातल्या प्रत्येक स्तरातील लोक उतरले होते. यामध्ये डॉक्टर्स होते, इंजिनियर्स होते, वकील होते, स्वतः DYSP साहेब तेव्हाचे होते, स्वतः जिल्हा परिषदेचे अध्यक्ष CO साहेब तेव्हा काम करत होते. अशा समाजातील सर्व स्तरातील लोकांनी त्यामध्ये काम केलं. शेतकरी होते, इवन जे रस्त्यावरती गारुडी म्हणून फिरतात किंवा वासुदेव म्हणून फिरतात अशा लोकांनी तिथं श्रमदान केलं. आणि ह्या सगळ्यांनी कोणी मुरुम उचलला, कोणी पाट्या टाकल्या, कोणी खड्डे खणले आणि साधारण 3000 मीटर ते 300 मीटर लांबीचा एक पठ्ठा बनवून ठेवला. ही त्यावेळची जशी एक स्फोटक परिस्थिती होती, देशासाठी जी गरज होती त्याच तीव्रतेची गरज असणारं हे विमानतळ. कारण आजचं हे विमानतळ आपल्या सांगलीच्या युवकांसाठी पुढच्या 25 ते 50 वर्षाचं भविष्य, रोजगार, उद्योगधंद्याला चालना देणारं स्थान आहे. आणि हे विमानतळ हडपण्याचा डाव इन 4 जणांच्या एका टोळीनं आखला होता. कुठली तरी गुजरातची कंपनी उचलून आणली, खोटी कंपनी, सत्ताधाऱ्यांचा सत्तेचा वापर केला आणि त्या कंपनीला 163 एकर ही जी जमीन आहे ही जमीन अवघ्या 30 रुपये स्क्वेअर फीटनं विकली. आणि त्याच कंपनीनं पुढं हीच जमीन आपल्याच सांगलीकरांना 750 रुपये दरानं विकायला काढली औद्योगिक प्लॉट पाडून. आणि हा नुसता घोटाळा नव्हता, तरी हे आपल्या जिल्ह्याचं पुढचं 50 वर्षाचं जे भविष्य आहे उद्योगधंद्यातलं हे रोखणारं हे पाऊल होतं. त्यामुळं याच्या बाबतीत प्रचंड संताप लोकांच्या मध्ये तयार झाला. आम्ही रोखण्यासाठी आपण काय प्रयत्न केलात? आम्ही सर्व सांगलीकर सगळे सामाजिक कार्यकर्ते एकत्र आलो. त्यामध्ये सतीश साखळकर होते, त्यामध्ये नितीनराजे शिंदे होते, त्यामध्ये सर्व पक्षाचे लोक आले. असे सगळेजण आम्ही एकत्र आलो
आणि एक ठाम असं एक आंदोलन आम्ही उभा केलं की कोणत्याही परिस्थितीत आम्ही विमानतळ तुम्हाला हडप करून देणार नाही. यामध्ये कोल्हापूर गावचे नागरिकही, शेतकरी, त्या पंचक्रोशीतले सगळे युवक हे सगळे आम्ही एकत्र आलो. त्यांनी फार चांगली साथ दिली आणि हा जो विमानतळाचा फ्रॉड होता किंवा मोठा महाघोटाळा होता तो आम्ही रोखला. सध्या हे विमानतळ जे आहे ते महाराष्ट्र विकासन प्राधिकरणाकडे आहे आणि हा जो विमानतळ आहे याचं 2016च्या उडान जी योजना आहे केंद्र सरकारची, प्रत्येक जिल्ह्याला एअरपोर्ट, यामध्ये याचा उल्लेख आहे की कोल्हापूरला विमानतळ आहे, फक्त धावपट्टी खराब आहे असं त्याच्यामध्ये उल्लेख आहे. म्हणजे इथंपर्यंत धावपट्टीपर्यंत येऊन थांबलेलं आमचं विमानतळ कोणीतरी लिलया घशात घालायला लागलं तर ते आम्ही होऊन देणार नाही, ह्यासाठी आम्ही ठाम होतो. मग आम्ही ते विमानतळाचं जे व्यवहार होता तो रोखला, त्यासाठी मोठं जनआंदोलन उभा केलं. त्यानंतर विमानतळ पुन्हा विमान प्राधिकरणाकडे द्यायसाठी प्रयत्न सुरू झाले. सध्या केंद्रामध्ये मोदीजींचं सरकार आहे. मुरलीधर मोहोळ हे नागरी विमान उड्डाण मंत्री आहेत. मुरलीधर मोहोळ आपले मित्र आहेत, तर त्यांची काय आपण मदत घेणार आहात का यात? मुरलीधर अण्णा हे जरी पुण्याचे असले तरी ते पैलवान आहेत, माझे चांगले मित्र आहेत आणि सांगली कोल्हापूरशी फार त्यांचं जिव्हाळ्याचं नातं आहे. त्या नात्यातूनच त्यांनी आणि त्यांच्याकडे असलेला जो पदभार आहे सेंट्रल एअरपोर्ट अथॉरिटीचा, तर त्या ह्यानं त्यांनी आम्हाला शब्द दिला आहे की मी सांगलीचं विमानतळ ही माझी जबाबदारी आहे. पण आजपर्यंत ती कागदावरतीच आहे, ती सत्यात कधी उतरवणार? सध्या आपल्या एअरपोर्टची करंट स्टेटस आहे तो आम्ही तपासायला लागलेला आहे. छोटी विमानतळं जी असतात ती महाराष्ट्राची एजन्सी एमडॅक करते आणि जी मोठी विमानतळं असतात ती सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एअरपोर्ट अथॉरिटीकडून होत असतात. तर हे स्टेटस घेऊन आम्ही एकत्रित बैठक करून या सांगलीचा जो पुढचा प्रपोज्ड आमचा प्लॅन असणार आहे उद्योग आणि इतर गोष्टींना रिलेटेड, त्यानुसार याचं धोरण ठरेल आणि 100% इथं एअरपोर्ट उभा राहील याबाबत मला खात्री आहे. तुम्ही ठाम विश्वास दिलेला आहात की कोल्हापूर विमानतळ कागदावरून सत्यात उतरवणार आहात आपण. मगाशी आपण म्हणालात की विमानतळ जर झालं तर 25-50 वर्षाची मोठी प्रगती ह्या युवा पिढीसाठी होणार आहे सध्याच्या, तर ती कशी होणार आहे? यासाठी आपल्याला सांगलीचं एक फार मोठं पोटेन्शियल लक्षात घेतलं पाहिजे. आपण जसं मारुतीला त्याच्या स्वतःच्या ताकदीची कल्पना नव्हती, पण ज्यावेळेला प्रभू श्रीराम त्यांना भेटले आणि त्यांनी सांगितलं की ही तुझी शक्ती आहे, म्हणजे तू सूक्ष्मात्म पूर्ण विश्वाला गवसणी घालू शकतोस अशी तुझी ताकद आहे. तसे सांगलीची एक फार मोठी ताकद आहे आपली की सांगली हे प्रॉक्झिमिटी वाईज आपल्या विजापूर, बेळगाव, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी आणि इतर ज्या मोठ्या बाजारपेठा आहेत ह्या सगळ्याचं सेंटर पॉईंट सांगली आहे. पूर्वी आपल्याकडं रोड कनेक्टिव्हिटी नव्हती, आता आपल्याकडं ऐतिहासिक असा रत्नागिरी टू नागपूर जोडणारा हायवे जातोय. त्याचबरोबर एक ग्रीन कॉरिडॉर हायवे आपल्याच जिल्ह्यातनं जाणार आहे. रेल्वेची आपल्याकडं डबल लाईन झालेला आहे आणि मिरज जंक्शन जे आहे हे देशातल्या कानाकोपऱ्याला जोडणारं हे जंक्शन आहे. तर आपल्याकडं मिरज जंक्शन आहे, आपल्याकडं आता रोड कनेक्टिव्हिटी आले. आता ह्याचा फायदा आपण करून घेतला पाहिजे. यासाठी आपली एक स्ट्रॉंग मागणी आहे की सांगलीमध्ये ड्रायपोर्ट झालं पाहिजे. मग ते रांजणीला होईल किंवा जिल्ह्याच्या ह्या हायवेला धरून कुठेही होईल, आपला मिरज जंक्शन आणि हायवेच्या आसपास कुठेही होईल. याचं कारण असं आहे की ह्या ज्या बाजारपेठा मी तुम्हाला सांगितल्या, सोलापूर, विजापूर, महालिंगपूर, सातारा, रत्नागिरी, ह्या सगळ्या मोठ्या बाजारपेठांचा जो माल आहे जो बाहेर जाणार आहे तो सगळा आपल्या ड्रायपोर्टला येईल. ड्रायपोर्टला आल्यानंतर जो माल समुद्रामार्गे जाणार आहे तो रत्नागिरीकडे किंवा मुंबईला रवाना होईल. रेल्वेनं जाणार आहे तो आता रोरो सर्व्हिस केलेली आहे रेल्वेनं चालू, ज्यामध्ये डायरेक्ट रेल्वे ट्रक चढवतात. तर तशी त्या रोरो सर्व्हिसनं जाईल किंवा रॅकनं जाईल, तो देशाच्या कानाकोपऱ्यात रेल्वेनं जाईल. जो माल म्हणजे समजा तरकारी असेल, फळभाजी असेल किंवा बेदाणा असेल किंवा आणखीन असे काही प्रोडक्ट आहेत जे पेरिशेबल आहेत, म्हणजे लवकर खराब होणारे, जे विमानानं जायला लागतात ते आपल्या कोल्हापूरला येतील आणि विमानानं येतील. त्यानंतर जो माल परत ह्या सगळ्या सेंटरसाठी येणार आहे, जो विमानाने येणार आहे तो कोल्हापूरला येईल, परत ड्रायपोर्टला जाईल. जो समुद्राने येणार आहे तो परत ड्रायपोर्टवर येईल, जो रस्त्याने येणार आहे तो परत ड्रायपोर्ट होईल आणि परत ह्या बाजारपेठांमध्ये तो डिस्ट्रीब्यूट होईल. ही जी साखळी आहे ह्या सगळ्या चेनमध्ये
आपली सांगली ही सगळ्यात महत्त्वाची सेंटर असल्यामुळं हे सगळं शक्य आहे. त्याचबरोबर मोठे उद्योगधंदे यायचे असतील तर त्यांना जी रोड कनेक्टिव्हिटी, रेल्वे कनेक्टिव्हिटी लागते तेही ह्याच्यामुळे आपल्याला उपलब्ध होते. आणि जेवढी रोड आणि रेल्वे लागते तेवढीच विमानतळाची ही अपेक्षा असते मोठ्या उद्योजकांना, IT पार्कवाल्यांना. तर आपल्याकडे ती जागा आपल्याकडे उपलब्ध आहे. IT चं जर का म्हणाल तर IT पार्कसाठी आपल्याकडे कुठे जागा उपलब्ध आहे? IT पार्कच्या बाबतीत आपला मिरज जंक्शन जे आहे त्याला लागून शासकीय दूध डेअरीची 53 एकर जागा शिल्लक आहे. मध्यंतरी जसं विमानतळाचा यांनी महाघोटाळा केला तसंच त्या IT पार्कच्या जागेचा म्हणजे शासकीय दूध डेअरीच्या जागेत स्वघोटाळा केला होता. एक जण इस्लामपूरहून आला, तो म्हणला मी डेअरीसाठी घेतो. एक जण उठून बसला मी कॉलेजसाठी घेतो. एक जण उठून बसला मी माझ्या शिक्षण संस्थेसाठी घेतो. मग यासाठी काही आपण आंदोलन उभारलं का? त्यासाठीही आम्हाला हेच विमानतळाला जे फॉर्म्युला वापरला तोच वापरायला लागला की खबरदार आहे, जर तुम्ही कुठला ह्याच्यावरती दरोडा घालणार असाल तर तुम्हाला शहरातनं फिरून देणार नाही. इथंपर्यंत आम्ही त्यांना इशारा दिला आणि तो थंड बस्त्यामध्ये गेलेला आहे तो प्रयोग. पण हे जे आपले पोटेन्शियल्स आहेत, इथं IT पार्क होऊ शकतो, इथं ड्रायपोर्ट होऊ शकतो, इथं विमानतळ होऊ शकतं आणि हे सगळं जर एकदा आपण कनेक्ट केलं एकमेकाला तर इथं मोठ्या प्रमाणावरती उद्योग व्यवसाय निर्माण होणार आहे. मग मोठ्या इंडस्ट्रीज येतील, इथं माथाडी कामगारांना काम मिळेल, इथं इतर स्किल्ड अनस्किल्ड रोजगार उपलब्ध होईल, इथं रिक्षावाल्याला काम मिळेल, इथं टेम्पोवाल्याला काम मिळेल, इथं लोकसंख्या वाढल्यानं भाजीवाल्याला सुद्धा काम मिळेल. तर एकंदरीत हा जो एक इकोसिस्टीम असते ती इकोसिस्टीमच यातून डेव्हलप होणार आहे. त्यामुळे हे प्रत्येक गोष्ट इंटरकनेक्टेड आणि तेवढीच महत्त्वाची आहे. शेतकऱ्यानं आता आधुनिकतेची कास नक्कीच धरलेली आहे. पण शेतकऱ्याच्या घरात जर का 2 मुलं असतील तर त्यांची मानसिकता अशी आहे की एकानं शेती करावी आणि दुसऱ्यानं कुठंतरी उद्योगधंदा नोकरीकडे जावं. आणि आपण जो हा इकॉनॉमिकल सर्किट तयार करतोय यामध्ये त्या शेतकऱ्याच्या घरातल्या मुलाला नक्कीच स्थान मिळणार आहे, हा माझा आत्मविश्वास आहे. जेवढं विमानतळ महत्त्वाचं आहे तेवढंच ड्रायपोर्ट जेवढं महत्त्वाचं आहे तेवढीच शासकीय दूध डेअरीची जागा. असा हा एक इकॉनॉमिक कॉरिडॉर म्हणा किंवा इकॉनॉमिक इकोसिस्टीम ही आपण डेव्हलप करण्याचा माझा मानस आहे. या बाबतीत मी 2 वर्षापूर्वी ज्या दिवशी या रत्नागिरी नागपूर हायवेचं उद्घाटन सांगलीमध्ये आदरणीय गडकरी साहेबांच्या हस्ते झालं, त्याच दिवशी मी त्यांच्या हातामध्ये या इकॉनॉमिक कॉरिडॉरचा कागद दिलेला आहे. आणि मला गडकरी साहेबांनी तेव्हाच सांगितलं की हे शक्य आहे, फक्त आपण बसूया आणि आपण याच्यावरती पुढे जाऊया चर्चा करून. पण ही जी नतभ्रष्ट लोक आहेत, जे भ्रष्टाचाराचा शिवाय दुसरं काही विचार करू शकत नाहीत, यांनी प्रत्येक गोष्टीवरती हल्ला केला. त्या डेअरीवरती हल्ला केला, विमानतळावर हल्ला केला आणि ते थोपवण्यामध्येच आमचा आत्तापर्यंतचा वेळ गेला. हे वाचवण्यामध्ये आमचा वेळ गेला. आता हे आम्ही वाचवलेलं आहे. आता हे आम्हाला इंटरकनेक्ट करून डेव्हलप करायचं आहे आणि त्या दृष्टीने आम्ही नक्कीच प्रयत्न करतोय. नितीन गडकरी साहेब खूप चांगलं काम करतायत. तुम्ही त्यांना भेटला, तुमचा प्लॅन दाखवला आणि त्यांनी तुम्हाला शब्द दिलेला आहे. तर अजून काय अपेक्षा आहे साहेबांकडून की आणखी काय सांगलीसाठी चांगलं काम करता येईल? आपल्याला ज्यावेळेला हा सगळा इंटरकनेक्ट होईल, हे सगळे प्रोजेक्ट, त्यावेळेला मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ इथं वाढणार आहे आणि ही वर्दळ 4ही दिशेने वाढणार आहे सांगलीच्या. तर त्यासाठी सगळ्यात गरजेचं आहे ते पलूस मार्गे सांगलीला येणारा रोड, पेठ नाक्याहून सांगलीला येणारा रोड आता सध्या कन्स्ट्रक्शनमध्ये आहे, कोल्हापूर शिरोली नाका टू सांगली येणारा रोड, हेही रोड डेव्हलप झाले पाहिजे. प्लस जो आपला बायपास रस्ता आहे, हा बायपास रस्ता पुढे MIDC मार्केट यार्ड, MIDC आणि पंढरपूर रस्त्याला जे जोडतो आपण, आत्ताचा जो 166 नंबरचा हायवे आहे त्याला तिथंपर्यंत जोडला गेला पाहिजे. हे एक त्यांच्याकडनं फार मोठी अपेक्षा आहे आमची. आणि ह्या हायवेला धरून शहराच्या 2-3 दिशेला ट्रक टर्मिनस झाले पाहिजेत. सांगली महापालिकेनं वखार भागामध्ये साधारण 17 एकर ट्रक टर्मिनससाठी जागा आरक्षित ठेवलेली आहे. ही नेमकी कन्सेप्ट काय आहे? तर सांगली महापालिकेनं वखार भागामध्ये 17 एकर जागा ट्रक टर्मिनससाठी राखीव ठेवलेली आहे त्यावेळेच्या केंद्र सरकारच्या नोटिफिकेशन प्रमाणे. तसेच आदिसागर मंगल कार्यालय जे आहे कोल्हापूर रोडला, तिथंही अशी एक आरक्षित जागा होती, पण ती काही कारणानं त्याच्यावरचं आरक्षण उठवण्यात आलं. पण वखार भागातली जागा आज शिल्लक आहे. इथं ट्रक टर्मिनस म्हणजे एक छान मोठा प्लॅटफॉर्म करणे, त्याच्यावरती एक साधारण 1000 ते 2000 ट्रक एका वेळेला पार्किंग होतील अशी व्यवस्था करणे, ते जे ड्रायव्हर्स आहेत, हेल्पर्स आहेत,
त्यांच्यासाठी राहण्याची व्यवस्था, स्वच्छतेची व्यवस्था, त्याचबरोबर मेकॅनिकही तिथं असतील आणि जे ट्रान्सपोर्टर्स आहेत म्हणजे ऑफिसेस आहेत तेही तिथं असतील, एखादा चांगला दवाखाना असेल, एखादं चांगलं एंटरटेनमेंट सेंटर तिथं असेल, अशा सर्व सुविधांनी युक्त असं जे एकत्रित करतात त्याला ट्रक टर्मिनस असं टर्म केलेलं आहे. तर ते ट्रक टर्मिनस सांगलीमध्ये वखार भागात व्हावं, त्याच्यामुळं आमच्या जे रस्त्यावरती ट्रक पार्किंग होतात त्याही निघतील आणि हा जो फ्लो वाढणार आहे तो तिथं आपण ॲक्युमुलेट करू शकतो. असं शहराच्या 2-3 बाजूला दिशेला जिथं जिथं गरजेचं आहे तिथं असे ट्रक टर्मिनस व्हावेत आणि गडकरी साहेबांकडनं आम्हाला ती अपेक्षा आहे. सांगलीसाठी एक खूप चांगलं विजन आपल्या समोर आहे आणि त्या दृष्टीने आपले जे जे काही प्रयत्न सुरू आहेत, ज्या गोष्टी आपण केलेल्या आहेत आणि भविष्यात पण आपण करणार आहात, हे खरंच अभिनंदनास पात्र आहे. माणसाकडे विजन असेल तर तो पुढे जाऊ शकतो आणि तुमची स्वप्न खूप मोठी आहेत एक तरुण चेहरा म्हणून. हे नवीन लोकांसाठीही बऱ्याच गोष्टी सांगितल्यात, पण आपल्या पेठा आहेत जुन्या, सराफ बाजार आहे, तर यांचं भविष्य काय, यांचं भविष्यातलं चित्र काय असेल? आपल्या सांगलीत एक ट्रेंड असा आहे की जो शेतकरी राज्यातून परराज्यातून येतो तो मार्केट यार्डमध्ये आपला कृषी माल घालतो, त्यातून जे पैसे येतात ते मोस्टली तो सांगलीच्या पेठांमध्येच खर्च करतो. तो कापड इथं घेईल, लग्नाचा बस्ता इथंच काढेल किंवा इथंच सोनं खरेदी करेल. सोन्याच्या बाबतीत तर आपलं सराफ बाजार जो आहे तो पर जिल्ह्यात आणि पर राज्यात फार फेमस आहे आणि इथं नाही म्हटलं तर वर्षाला 200 ते 300 CRचा धंदा आज मितीच आहे. पण हा सगळा जर का सिनारिओ पूर्ण झाला तर नक्कीच इथला धंदा खूप मोठ्या प्रमाणावर वाढण्याची आशा आहे आपल्याला. त्याचबरोबर ज्या पेठा आहेत, मुख्य पेठा असेल किंवा दत्त मारुती रोड असेल, ह्या पेठांच्या बाबतीत आपल्याला आणखीन एक पाऊल उचलावं लागेल की जसं अमरावतीमध्ये शहराच्या बाहेर चांगला एक रोड कनेक्टिव्हिटी असणारा पार्ट बघून तिथं मोठ्याच्या मोठ्या गल्ल्यामध्ये दुतर्फा असे मार्केट बांधले गेले आणि स्पेशलाइज मार्केट बांधले गेले. अमरावतीमध्ये लहान मुलांचा कपड्यांचा बाजार आणि लग्न बस्त्याचा बाजार हा संपूर्ण देशातला सगळ्यात मोठ्या बाजारापैकी एक आहे. अशा पद्धतीनं ते डेव्हलप केलं. त्याच धर्तीवरती आपल्या सांगलीतल्या ज्या मूळच्या पेठा आहेत त्यांना एकतर आहे हे दुकान ठेवून ह्या नवीन जागेमध्ये पुन्हा नवीन दुसरी शाखा चालू करणे किंवा तिकडं शिफ्ट होणे असा एक प्लॅन केला पाहिजे. आपण शहराच्या लगतच जागा डिटेक्ट करून एक अशी बाजार तयार केले पाहिजेत. तसंच शहराच्या आसपासच्या ज्या छोटी छोटी गावं असतील, उदाहरणार्थ माधवनगर हे पूर्वीपासूनच व्यापारी पेठ म्हणून प्रसिद्ध आहे, त्याला यातून चालना मिळणारच आहे. आणखीन त्याच्यामध्ये चालना देण्यासाठी अशा पेठा तिथंही निर्माण करता येतील आणि हे ज्याला तयार होईल त्याला ह्या जुना पेठांचं पुनर्वसनही होईल आणि आहे हे त्यांचा व्यापारही नक्कीच वाढणार आहे त्यामधून. 40 वर्ष तुमचे बाबा यामध्ये हमाल असतील, माथाडी कामगार असतील, यांचं खूप चांगलं नेतृत्व त्यांनी केलेलं आहे. त्यांना चांगल्या पद्धतीचं संरक्षण देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. तर पुढं तुमचा प्लॅन काय आहे त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने किंवा त्यांना भाकरी मिळवून देण्याच्या दृष्टीने? माझे बाबा गेले 40 वर्ष माथाडी, रिक्षा, स्ट्रीट वेंडर्स म्हणजे भाजीवाले, हातगाडीवाले ह्या सर्व कष्टकरी वर्गाचं नेतृत्व करत होते. तर हा जो सिनारिओ आहे हा एकदा जर का पूर्ण झाला तर नक्कीच शहरामधली उलाढाल फार मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. त्यामध्ये कृषी माल असेल, इतर माल असेल, त्यामुळे व्यापार वाढण्यामुळं मालाची आवक जावक वाढणार आहे. त्यामुळे नक्कीच माझ्या माथाडी बांधवांना यामध्ये मोठ्या प्रमाणावर आता काम मिळू शकतं. त्याचबरोबर रिक्षावाले बांधव जे आहेत त्यांनासुद्धा शहरामधली वर्दळ वाढणार आहे आणि नवीन नागरिकही येऊ शकतात, नवीन रेसिडेंट्स आपल्या शहरामध्ये निर्माण होतील. तर त्यांच्यासाठीही म्हणजे रिक्षाला सुद्धा चालना मिळेल, यातनं मोठ्या प्रमाणावरती गिराईक वगैरे मिळेल. आणखीन जे माझे स्ट्रीट वेंडर्स आहेत त्यांच्यासाठी केंद्र सरकारनं फेरीवाला धोरण राबवायला सांगितलेलं आहे. तर त्या फेरीवाल्या धोरणानुसार आम्ही आता त्यांचं नियोजन करतोय. त्यांना सेफ हॉकर झोन देतोय, त्यांना सेफ ठिकाणी आम्ही शिफ्ट करतोय, त्यांना गव्हर्नमेंटच्या, सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंटच्या अनेक स्कीम आम्ही लागू करतोय. तर ह्या स्कीम लागू केल्यानंतर एकतर त्यांचं सेफ हॉकर्स झोनमध्ये गेल्यामुळं त्यांच्या व्यवसायाला कुठला धोका निर्माण होणार नाही आणि दुसरं त्यांना ह्या स्कीमही अवेलेबल होतील. दुसरं ह्या एका सिनारिओमधनं
समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत विकास पोचणार आहे, प्रत्येक घटकापर्यंत इकॉनॉमिक ग्रोथ पोचणार आहे. इवन आज सांगलीची परिस्थिती अशी आहे की साधारण 2,500 ते 3,000 फ्लॅट तयार होऊन तसेच मोकळे पडलेले आहेत, त्याला गिराईक नाही आहे असं म्हणलं जातं. तर एकदा जर का हा फ्लो चालू झाला, एकदा जर का ही आपली इकॉनॉमिक सायकल जी आहे ही बूस्ट झाली अशा प्रकारे, तर नक्कीच नवीन फ्लॅटला, नवीन जागेला गिराईक येईल. तर सगळ्याच सेक्टरमध्ये अगदी झोपडपट्टीतल्या स्किल्ड अनस्किल्ड लेबरला सुद्धा हा विकासाचा आराखडा बिंदू जो आहे तो टच करणार आहे. तर खूप मोठी क्रांती घडून येईल. आणि हे सगळं फक्त विजन आहे म्हणून नाही, तर खरोखर मी मगाशी मारुतीचा उल्लेख दिला तसं ही सांगली जे पोटेन्शियल्स आहेत याच्यावर फक्त काम करणं गरजेचं आहे. केंद्र सरकार तयार आहे, राज्य सरकार तयार आहे, आपण फक्त काम करायचं आहे. आणि मला खात्री आहे की हे सगळं घडू शकतं. मी आजपर्यंत जेवढी आंदोलनं केली ती सगळी यशस्वी झाली, त्यामध्ये फक्त आणि फक्त पब्लिक सपोर्ट होता म्हणून ती यशस्वी झाली. माझी अपेक्षा यामध्ये सुद्धा अशीच आहे की हे जे विजन आहे माझ्या एकट्याचं नाही, हे आपल्या सगळ्यांचं विजन असलं पाहिजे. हे सगळ्यांचं विजन घेऊन आपण सगळेजण जर का एका दिशेनं चालू शकलो तर नक्की हे पूर्ण होऊ शकतं. आणि त्या दृष्टीनंच मी सगळ्यांना आव्हान करणार आहे, त्यांना अपील करणार आहे की आपण असं पुढे जाऊया. माणसाला अन्न, वस्त्र, निवारा ह्या मूलभूत 3 गरजा असतात, पण त्याच्याबरोबर त्याला चांगलं शिक्षण असणं खूप गरजेचं आहे. आणि सांगली शहराला हे चांगलं शिक्षण देण्याच्या दृष्टीने आपली काही ध्येय धोरणं आहेत का? सांगलीला जसं नाट्यपंढरी म्हणलं जातं तसं शिक्षणाचं माहेरघर असंही म्हणलं जातं. कारण याची सुरुवात थोरले चिंतामणराव पटवर्धन राजे होते. त्यांनी 1870 ते 90च्या दरम्यान सांगलीमध्ये शिक्षणाला फार महत्त्व दिलं. त्यांनी त्या काळामध्ये शिक्षणाची सक्ती केली होती आणि असं स्पष्ट सांगितलं होतं की साधारण 20 दिवस जर एखादा दलित मुलगा शाळेत हजर राहिला तर त्या शिक्षकांना इन्सेंटिव्ह देण्यात येत होतं. त्याचबरोबर जो मुलगा गैरहजर राहत असेल, कुठलाही असेल तो, तर त्याच्या पालकांना दंड केला जात असे. इतपत ते शिक्षणाला त्यांनी महत्त्व दिलं होतं. आणि त्याच ओघानं हळूहळू सांगलीमध्ये विलिंग्डन कॉलेज आलं, वॉलचंद कॉलेज आलं, त्याचबरोबर इतर सांगली शिक्षण संस्था आली, लठ्ठे एज्युकेशन सोसायटी आली. अशा ओघानं ह्या सगळ्या गोष्टी घडत गेल्या आणि यांनीच खरं सांगलीला शिक्षणाचं माहेरघर असं नावलौकिक मिळवून दिलं. आज सांगलीमध्ये फार चांगलं असं मिरज मेडिकल कॉलेज आहे, भारती विद्यापीठ आहे, इतर सगळे शिक्षणाच्या सगळ्या ब्रांचेस इथं शिकवल्या जातात. तर एकंदरीत सांगलीमध्ये सर्व प्रकारचं शिक्षणाचं अतिशय उत्कृष्ट असे इन्स्टिट्यूशन्स इथं आहेत. आणि ह्या सगळ्या इन्स्टिट्यूशन्स बरोबरच जे बेसिक शिक्षण पाहिजे त्या दृष्टीनं मात्र आपल्याला थोडासा प्रयत्न करावा लागेल. आणि पुढं हीच आपली भावी पिढी चांगल्या शिक्षणाकडे वळेल. आज राज्य सरकारनं मुलींसाठी पूर्णपणे उच्च शिक्षण मोफत केलेलं आहे. त्याचबरोबर इतर सर्व इकॉनॉमिकल बॅकवर्ड जे आहेत SEBCची स्कीम चालू केली. तर ह्या सगळ्यांना आज शिक्षणाला आपण चालना दिलेली आहे सरकारनं, फक्त ह्याचा लाभ घ्यायचा आपण. आणि आता पारंपरिक शिक्षण बरोबरच आपल्याला काही स्किल्ड शिक्षणाकडे गेलं पाहिजे. म्हणजे गुजरातच्या धर्तीवर स्किल युनिव्हर्सिटी, ज्यामध्ये प्रत्येक घटकाला अगदी दिवाणजी काम कसं करायचं याचंही शिक्षण दिलं पाहिजे, मेकॅनिकल काम करायचं ITI सारखं त्याचंही शिक्षण दिलं पाहिजे, सर्व म्हणजे स्वीपिंग काम करणारा, स्वच्छता करणारा असेल तर त्यालाही शिक्षण दिलं पाहिजे. अशा स्किल बेस्ड आपण जर का शिक्षणाचा ट्रेंड इथं आणला तर मोठ्या प्रमाणावर आपण शिक्षणामध्ये क्रांती करू शकतो. आणि हाच स्किल अनस्किल्ड लेबर आपल्याला आपल्या ह्या भविष्यातल्या उद्योगाला उपयोगी पडणार आहे. दुसरं लातूर पॅटर्न, कोटा पॅटर्न अशा बऱ्याच गोष्टी बोलल्या जातात. पण सांगलीमध्येही अशा फार चांगल्या चांगल्या इन्स्टिट्यूशन्स आहेत, अकॅडमीज आहेत की जे चांगलं शिक्षण देतात. गरज काय आहे तर इथं येऊन त्या मुलांना राहणं ॲफोर्डेबल नाही आहे. कारण सांगलीची जी इकॉनॉमिक स्टेटस आहे आज ती थोडी अजूनही वीक आहे. तर ह्या मुलांना आपल्याला चांगलं ॲकोमोडेशन दिलं पाहिजे, म्हणजे हॉस्टेल्स दिले पाहिजेत, तिथं त्यांची राहण्याची जेवणाची सगळी सोय केली पाहिजे. आज आपल्या ZPचं महात्मा गांधी हॉस्टेल जे आहे ते इतकं फेमस होतं की स्वर्गीय RR आबा तिथं राहिलेले होते असं त्यांचं सांगितलं जातं. आणि तेच आज कित्येक दिवस झालं बंद अवस्थेत आहे. तिथल्या मुलांना बिना लाईटचं, बिना पाण्याचं राहायला लागत होतं. तर अशा परिस्थितीत हे महात्मा गांधी एकमेव हॉस्टेल होतं ते बंद अवस्थेत आहे. तर असे हॉस्टेल्स भरपूर निर्माण केले पाहिजेत, वेगवेगळ्या शहराच्या भागामध्ये निर्माण केले पाहिजेत. या मुलांना मुलींना प्रोत्साहन दिलं पाहिजे इथं येऊन राहण्यासाठी. तर नक्कीच आपण
ह्या ज्या मोठ्या मोठ्या नावाजलेल्या अकॅडमीज आहेत किंवा पॅटर्न्स, शिक्षणाचे पॅटर्न्स आहेत, त्याला आपण कॉम्पीट करू शकतो. पण पालकाची मानसिकता अशी आहे की माझा मुलगा इंग्लिश मिडियमला गेला पाहिजे, मराठी माध्यम नको आहे मला, CBSE बोर्ड हवं आहे, तर ही मानसिकता कशी बदलता येईल? उलट आज काळाची गरज आहे की इंग्लिश आलं पाहिजे. आज जो न शिकलेला अशिक्षित माणूस जो आहे तो सुद्धा मोबाईल अगदी लिलाया वापरतो. म्हणजे इंग्लिश आपल्याला एक्सेप्ट करायला फार काय अवघड नाही आहे. इवन आपल्या बोलीभाषेत सुद्धा असंख्य वेळा आपण इंग्लिश शब्द वापरतो, अगदी अनपढ माणूस सुद्धा ते वापरत असतो. गरज आहे ते भविष्यातलं आपलं जे एम आहे, टार्गेट आहे, त्याच्या अनुसार व्यावसायिक शिक्षण घेणं. आणि हे व्यावसायिक म्हणजे अगदी तळागाळातलं, म्हणजे स्वीपिंग काम सुद्धा किती चांगल्या प्रकारे करता येतं, चांगली युटेन्सिल्स वापरता येतात, अवजारं वापरता येतात, इथून आपल्याला ते व्यावसायिक शिक्षण द्यायला पाहिजे. आता बऱ्याचदा शिक्षण घेतलं जातं, 10वी 12वी इकडं होतो, डिग्री होतो, पण तो इथं थांबायलाच नको म्हणतो मुलगा. तो जातो पुण्याला, मुंबईला, मेट्रो सिटींमध्ये जातो. तर त्यांना इथं थांबवण्याच्या दृष्टीने काही प्रयत्न करता येतील का? कारण खूप चांगला आहे, हुशार आहे, पण त्याचा उपयोग माझ्या सांगली शहरासाठी होतच नाही आहे. आणि तसं झाल्यामुळं कित्येक घरांमध्ये एखादा मुलगा मुलगी पुणे आहे, मुंबई आहे, हैदराबाद या ठिकाणी ते जातात, जॉबमुळे परत लग्नामुळे ते तिकडेच सेटल होतात. पण तो काही स्किल्ड व्यक्ती आहे किंवा एक हुशार व्यक्ती आहे, त्याचा आपल्यासाठी तसा काहीही उपयोग होत नाही. उलट त्याचे आई वडील वाट बघत बसतात कधी शनिवार रविवार येतो आणि तो भेटेल. आणि त्यामुळं काय व्हायला लागले, आपली शेतं सुद्धा ओस पडायला लागलेली आहेत. आता या बाबतीत तुम्ही म्हणता तशी परिस्थिती काही दिवसापूर्वी होती, पण आज पुणे मुंबईचं लाईफ हे आपल्याला सूट न होणारं लाईफस्टाईल बनलेलं आहे. पुण्यातल्या एका शहरापासून दुसऱ्या छोट्या शहरापर्यंत जायला सुद्धा 2-2 तासाची वेळ लागायला लागली. पुण्यामधलं जो स्टे आहे, अकोमोडेशन आहे, ते अतिशय महाग आहे. फ्लॅटच्या किमती प्रचंड म्हणजे आवाक्याच्या बाहेर गगनाला टेकलेल्या आहेत. इवन पुण्यातली लाईफस्टाईल सुद्धा आता फार महागडी झालेली आहे. तर जो एक ओघ होता आत्तापर्यंत पुण्याला मुंबईला जाण्याचा एक क्रेज होतं, ओघ होता, तो आता थोडा ह्या गोष्टीमुळे तो वैतागलेला आहे. फक्त त्याला पर्याय नाही म्हणून तो इकडे येत नाही आहे. तर तो पर्याय आपण ह्या सगळ्या इकॉनॉमिक सिस्टीममधनं जी मगाशी मी सांगितली त्यामधनं त्याला आपण निर्माण करून दिला तर नक्कीच तो इकडं धावत येईल. कारण का, पुण्यापेक्षा खूप चांगली हवा आहे, इथलं पाणी त्याच्यापेक्षा चांगलं आहे, इथं तो घरच्या घरी फॅमिली फ्रेंड्समध्ये राहू शकतो, इथं त्याला जे इतर खर्च आहेत त्यापेक्षा तो कमी खर्चात इथं राहू शकतो. तिथं पुण्यापेक्षा सिक्युरिटी वाईज सुद्धा, म्हणजे गुंडागर्दी असेल किंवा इतर गोष्टी असतील त्याच्यापेक्षा इथं तो सेफ वातावरण फील करू शकतो. दुसरं, इथं त्याला वाढण्यासाठी स्कोप आहे. पुण्यामध्ये आता वाढायला स्कोप राहिलेला नाही, पण सांगलीमध्ये आज मिरज पूर्व भाग असेल, सांगलीच्या चारी दिशेनं वाढायला मोठ्या प्रमाणावर मोकळी जमीन आहे, त्याला वाढता येईल, त्याला सेटल होण्यासाठी सगळ्या सुविधा पुरवल्या जातील. तर फक्त हा आपण त्याला बेसिक जो त्याचा इकॉनॉमिक सोर्स आहे तो जर का निर्माण करून दिला तर नक्कीच पुण्यापेक्षाही आणि इतर मेट्रो सिटीजपेक्षा सांगलीला लोक प्रेफर करतील. इवन मला असा कॉन्फिडन्स आहे की ह्या सगळ्या सुविधा बघूनच, रोड कनेक्टिव्हिटी, ट्रान्सपोर्टेशन आणि इतर सगळ्या बघून IT पार्कवाले सुद्धा 100% सांगलीकडे यायचा प्रयत्न करतील. तर अशा दृष्टीने काही प्रयत्न केलेत का? काही कंपन्यांशी आपलं काही बोलणं किंवा काय असं काही सुरू आहे का, की बाबा आमच्याकडे या, आमच्या मुलांना उद्योग द्या? असे प्रयत्न काही प्रमाणात झालेले आहेत उद्योगधंद्यांच्या बाबतीत. पण हा जो मी तुम्हाला सांगितलं की एक जो कोल्ड वॉर आहे, एक हे सगळ्या गोष्टी करण्याकडे धावणारा एक घटक आणि दुसरं हे सगळं मोडून खाणारा घटक, याच्या जे एक पेपरला बातम्या येतात, याच्यामुळं जे एक वातावरण ढवळून निघतं ते तो बाहेर बसलेला माणूस बघत असतो. तो इंडस्ट्रियलिस्ट असू दे किंवा IT चा मालक असू दे किंवा नोकरदार वर्ग असू दे, तो बघत असतो की सांगलीमध्ये हे काय चाललंय, हे किती धोकादायक आहे. तर हे जोपर्यंत सेटल होत नाही, हा धुरळा जेव्हा कमी खाली बसत नाही, तोपर्यंत त्यांना पोषक वाटणार नाही. म्हणून आपल्याला ह्या दृष्टीनं प्रयत्न करायला पाहिजे. लवकरात लवकर जर का आपलं एअरपोर्ट झालं, लवकरात लवकर जर का आपण इतर सुविधा ह्या लोकांसमोर आणू तर नक्कीच हा सगळा फ्लो आपल्याकडे सांगलीकडे येईल.
खूप चांगलं उत्तर दिलं आपण. इतबर पोटाच्या टिचबर भाकरीसाठी सगळेच जण प्रयत्न करत असतात, कशी तरी धडपडून भाकरी मिळवतात. पण जे इतबर पोट म्हणजे आपलं आरोग्य आहे, ते आरोग्य बऱ्याचदा धोक्यात येतं. आणि ते आरोग्याच्या सोयीसुविधा शोधण्यासाठी जेव्हा माणूस फिरत असतो तेव्हा चांगली हॉस्पिटल मिळत नाहीत. एका छताखाली सगळ्याच गोष्टी होत नाहीत, काहींना योग्य ट्रीटमेंट होत नाही. तर एका छताखाली सामान्य नागरिकाला आरोग्य सुविधा मिळाव्यात या दृष्टीने आपला काय विचार आहे का? सांगली ही आरोग्य पंढरी म्हणून अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून ओळखली जाते. इथलं जे हवामान आहे ते रुग्णांच्या आरोग्यासाठी, त्यांच्या फास्ट रिकव्हरीसाठी फार चांगलं आहे. कारण हे मॉडरेट हवा असते इथं, म्हणजे थोडीशी ड्राय हवा आहे आणि ते रुग्णांच्या रिकव्हरीसाठी चांगलं असतं. तर त्याच दृष्टीनं मिशन हॉस्पिटल, सर वानलेस चेस्ट हॉस्पिटल, सर वानलेस किडनी हॉस्पिटल अशा ह्या जे गंभीर आजार होते, लेप्रसी हॉस्पिटल, यासाठी याची निवड करण्यात आली. आणि त्याच्यानंतर हळूहळू इथं डॉक्टर्सचा, हॉस्पिटल्सचा आणि आरोग्यसेवकांचा ओघ वाढत गेला. आणि ते इथले म्हणजे काही केरळामधून आले, काही फॉरेनमधून आले, काही बाहेरच्या राज्यातून आले आणि ते कायमचे इथले रहिवासी झाले. त्यामुळे एक अशी चळवळच इथे आरोग्यामधली इथं सुरुवात झाली. आणि मिशन हॉस्पिटल हे तर संपूर्ण जिल्ह्याला आणि जिल्ह्याबाहेरच्या लोकांना, शेजारच्या राज्यामध्ये सुद्धा एक ट्रॉमा हॉस्पिटल म्हणून फार फेमस होतं. कुठलेही प्रकारचा ट्रॉमॅटिक कंडिशन असू दे, ॲक्सिडेंट असेल किंवा इमर्जन्सी कंडिशन असेल, तर एकमेव हॉस्पिटलचं नाव घेतलं जायचं ते म्हणजे मिशन हॉस्पिटल. तर अशा दृष्टीनं हा सगळा प्रवासाची सुरुवात झाली. पण काळाच्या ओघामध्ये मिशन हॉस्पिटल तिकडून त्यांचे फंड्स बंद झाल्यामुळं ते बंद पडलं. त्यानंतर वानलेस हॉस्पिटलसुद्धा हळूहळू तशाच पद्धतीनं बंद करण्यात आलं. आणि आजच्या घडीला हा जो सेटअप होता हा पूर्ण बंद आहे. पण सायमल्टेनियसली आपल्याकडं इतर जे डॉक्टर्स आहेत, अतिशय तज्ज्ञ डॉक्टर्स, मग हार्टमध्ये असतील, कॅन्सरमध्ये असतील, होमिओपॅथीमध्ये असतील, आयुर्वेदिकमध्ये आहेत आणि आय हॉस्पिटल, चेस्ट हॉस्पिटल, ह्या सगळ्यामध्ये फार चांगले तज्ज्ञ डॉक्टर्सचं एक नवीन फळी इथं तयार झाली आणि त्यांची नेक्स्ट जनरेशनसुद्धा आज इथं काम करायला लागली आहे. याचं कारण असं की एकतर हा आरोग्य पंढरी असल्यामुळं त्यांच्यावरचे संस्कारच तसे झाले आणि दुसरं मोठ्या प्रमाणावरती राज्यातून, जिल्ह्यातून आणि शेजारच्या जिल्ह्यातून म्हणजे कर्नाटकातून इकडं फ्लो जास्त आहे. बेळगाव सिटी ही आमच्या मिरजपासून साधारण 150 किलोमीटरवर आहे आणि कर्नाटकचा जर का सेटअप बघितला तर तो फार ग्रामीण भागांचा, छोट्या छोट्या गावांचा असा सेटअप आहे. तर जे तिथं शक्य नव्हतं ती सुविधा त्यांना महाराष्ट्रामध्ये मिरज आणि सांगलीमध्ये मिळायला लागली. त्यामुळे एक जनरेशनल असा फ्लो इकडं आरोग्यासाठी चालू झाला आणि त्यामध्ये मिरज मेडिकल असेल, सांगली सिव्हिल हॉस्पिटल असेल, या सगळीकडे हा ओघ आजही सातत्यानं चालू आहे. सांगली सिव्हिलमध्ये रोजच्या रोज किमान 1000 OPD होतात. साधारण 60 ते 100 ह्या ॲडमिशन्स होतात. त्याचबरोबर मोठ्या सर्जरी किमान 20 ते 30 आणि छोट्या सर्जरी 40 ते 50 इतका त्याचा क्वांटम आहे. त्याचबरोबर वर्षाला किमान 7000पेक्षा जास्त डिलिव्हरीज इथं होतात. असा हा मोठा रोल सांगली सिव्हिल निभवते. त्याचबरोबर आपल्या सांगलीमध्ये मोठ्या प्रमाणावरती चांगले असे उत्कृष्ट असे न्यूरोलॉजिस्ट, रेडिओलॉजिस्ट, गायनोकॉलॉजिस्ट आहेत, हार्टचे डॉक्टर आहेत, आय स्पेशालिस्ट आहेत, होमिओपॅथिक्स आहेत, आयुर्वेदमध्ये वैद्यांपासून आयुर्वेदिक डॉक्टर्सपर्यंत खूप मोठा आपल्याकडं फ्लो आहे रुग्णांचा. तर एकंदरीत हा सगळा आपला सांगलीचा आजचा मेडिकल हब म्हणावा असाच स्टेटस आहे. पण काही सुविधा ह्या गव्हर्नमेंटनेही दिल्या पाहिजेत. तर सांगली सिव्हिल हे चांगल्या प्रकारे डेव्हलप झालं पाहिजे. नवीन 500 बेड्स बांधकाम चालू आहे. ते पूर्ण झाल्यानंतर काही इनबिल्ट सुविधाही आपण दिल्या पाहिजेत, जसं की कार्डियकमध्ये ज्या लागणाऱ्या एन्जिओग्राफी असेल, एन्जिओप्लास्टी असेल, त्याच्या मशिनरीज दिल्या पाहिजेत, CT स्कॅन दिला पाहिजे. त्याचबरोबर ज्या टेस्ट इथून पुण्याला वगैरे पाठवायला लागतात त्या टेस्ट इथं झाल्या पाहिजेत. तर अशा काही गोष्टी जर का दिल्या, सांगली सिव्हिल हे खरोखर एम्सच्या धर्तीवर काम करू शकतं. यासाठी काही सरकारला आवाहन करू इच्छिता का? आम्ही सरकारकडे नक्कीच याचा पाठपुरावा आम्ही करतोय. पण एक अनुभव असा पण आला की ह्या गोष्टी करण्यापेक्षा सांगली सिव्हिलचे पण तुकडे कसे पाडता येतील ह्या दृष्टीनंच काही वर्षापूर्वी प्रयत्न झाले. हा नेमका मुद्दा काय आहे? एक असं झालं की एक चांगली मोठी शिक्षण संस्था आणि राज्यातील एक प्रभावी नेतृत्व होतं
त्यांनी म्हणले मी सांगली सिव्हिलमध्ये 100 बेडचं नियोजन करतो आणि ते मला चालवायला द्या. तर याचं सुद्धा प्रायव्हेटायझेशन करायचा प्रयत्न झाला होता. मग त्यावेळेला नेमके आमचे बाबा संभाजी पवार आमदार होते आणि इथं आयुक्त मेतके साहेब होते. तर आम्ही फार ताकद लावून याच्यावरती सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचं आरक्षण टाकून घेतलं. त्यामुळं त्यांचे हे प्रयत्न फसले. नाहीतर सांगली सिव्हिलसुद्धा कुठल्या तरी एका संस्थेचा अधीन गेलं असतं. तर जे सांगलीच्या ज्या आरोग्य पंढरी म्हणून मिशन हॉस्पिटल, वानलेस चेस्ट हॉस्पिटलपासून चाललेला प्रवास होता, तो वाढवण्यापेक्षा तो खंडित करून आपली लिगसी कशी चालवायची असे जे मध्ये प्रयत्न झाले, त्यामुळं आज सांगली आरोग्य पंढरीच्या बॉर्डरवर येऊन थांबलेली आहे. शासनाची महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजना आणि मुख्यमंत्री सहायता निधी योजना, ह्या योजनामध्ये आता आणखीन एक चांगलं गोष्ट झाली की आता पांढऱ्या रेशन कार्डवाल्यांना सुद्धा याच्यामध्ये सुविधा मिळणार आहेत. तर आज सांगलीमध्ये काही ठराविक हॉस्पिटल्सने ह्या योजना राबवत आहेत आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर रुग्ण त्याचा लाभ घेत आहेत. पण ही योजना आणखीन मोठ्या प्रमाणावरती राबवण्यासाठी आणखीन हॉस्पिटल्स यामध्ये ॲड झाले पाहिजेत. जे नावाजलेले जे तज्ज्ञ डॉक्टर्स आहेत विविध क्षेत्रातले, त्यांच्यापर्यंत ह्या योजनाचे सेंटर चालू करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे की जेणेकरून सर्वांना चांगल्या दर्जाचा आणि चांगल्या सुविधा प्लस लवकरात लवकर मिळतील अशा दृष्टीनं भविष्यामध्ये आपण प्रयत्न करायचे. मगाशी आपल्या बोलण्यात आलं की सांगली ही नाट्यपंढरी आहे, पण खरोखरच या नाट्यपंढरीचा वारसा जपला जातोय का? कारण आज सामान्य कलाकार बघायला गेलं तर आपल्याला काम मिळावं हाताला यासाठी धावाधाव करतायत, वेगळ्या शहरात जात आहेत, कारण सांगलीसारख्या शहरात त्यांना काम मिळत नाही, जिथं नाट्यपंढरी म्हणून ओळखली जाते. तुम्ही काय सांगाल? आपल्या नाट्यपंढरीची सुरुवात 1843मध्ये स्वर्गीय विष्णुदास भावेजींनी सीता स्वयंवर हे आधुनिक नाटक पद्धती सुरुवात केली. तिथून खरी सुरुवात झाली आणि त्यानंतर ओघाने अनेक नाटक कलाकार यांचं हे माहेरघर ठरलं आणि सांगली ही नाट्यपंढरी म्हणून ओळखली जाऊ लागली. ह्या जगाच्या पाठीवर काही कला अशा आहेत की ज्याला राजाश्रय लागतो. पूर्वी राजाश्रय होता, संस्थान काळ होतं, त्याला असे कलाकार जे होते, नाटक कलाकार असतील किंवा साहित्यिक असतील किंवा म्युझिशियन्स असतील, खेळाडू असतील, ह्या सगळ्यांना राजाश्रय असायचा की ते राजाच्या सदरी राहायचे आणि ते त्यांना एक ठराविक रक्कम द्यायचे, त्यांचा उदरनिर्वाह सांभाळायचे, प्लस त्यांच्या कलेला जे ऊर्जितावस्था आणण्यासाठी जे काही लागेल ते योगदान दिलं जायचं. राजाश्रय संपला आणि त्यानंतर ज्याला हे लोकाश्रयाची वेळ आली त्याला मात्र यांच्या आयुष्यामध्ये फार चढ उतार व्हायला लागले. मग असे अनेक चढ उतार सहन करण्यामध्ये हळूहळू सांगलीच्या नाट्यपंढरीचं जे वैशिष्ट्य होतं किंवा जो ऐतिहासिक ठेवा होता तो कुठंतरी ह्या पुणे मुंबईकडं सरकायला लागला असं मला वाटतं. सांगलीमध्ये खूप नावाजली अशी जगप्रसिद्ध अशी देवल सर्कस व सांगलीचीच आहे, मिरजेची आहे. त्याचबरोबर सुप्रसिद्ध असे सिनेमॅटोग्राफर व्ही बाबासाहेब, ज्यांनी देवानंद असतील, दिलीप कुमार असतील, धर्मेंद्र असतील, अशा अनेक दिग्गज कलाकारांचं कॅमेरामॅन म्हणून शूटिंग केलं, त्यांना फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला. तर असे स्किल, असे गुणवत्ता असणारी ही सांगली आहे. इथं सतार मेकर म्हणून जगप्रसिद्ध तंतुवाद्य बनवणारे इंडस्ट्री आहे. तर ह्या काळाच्या ओघामध्ये ह्या सगळ्या कलेच्या गोष्टी आहेत, याला कुठंतरी लोकाश्रय कमी पडला असं मला वाटतं आणि म्हणून ह्या लुप्त झाल्या नाहीत, पण त्या पुण्या मुंबईकडे जिथं त्यांना प्रोत्साहन मिळत गेलं, कोल्हापूरला अशा ठिकाणी त्या शिफ्ट होत गेल्या. कोल्हापूरला चित्रनगरी आहे, चित्रनगरीमध्ये पूर्वी शूटिंग व्हायचं, परत ती बंद पडली काही कारणानं, पुन्हा आता त्याच्यामध्ये वर्जितावस्था फुंकण्यात आलेली आहे. तसंच सांगलीमध्ये सुद्धा आपल्याला ह्या गोष्टी कराव्या लागतील. तर काय करता येतील अशा गोष्टी सांगलीसाठी? सांगलीमध्ये आता नाटकांचा जेवढा ओघ आहे किंवा नाटक जेवढ्या प्रमाणात चालतं त्याच प्रमाणात आता सिरियलकडे फार लोकांचा ओढा आहे. तर सिरियल शूटिंगसाठी एखादा चांगला स्टुडिओ, एखादी चांगली छोटी का असेल ना पण एक चित्रनगरी निर्माण करणं. कारण सांगलीमध्ये कलाकार आहेत, सांगलीमध्ये कॅमेरामॅन आहेत, सांगलीमध्ये डायरेक्टर्स आहेत, स्क्रिप्ट रायटर आहेत, पण त्यांना सुविधा कुठंतरी देण्यामध्ये आपण कमी पडतोय. आणि एक मी खंत व्यक्त करताना अशी करेन की
खरोखर आपला ऐतिहासिक वारसा जपण्यामध्ये आपण खूप कमी पडलेलो आहे. ज्या दीनानाथ मंगेशकर सांगलीचे म्हणून आपण जगप्रसिद्ध ओळखला जातात, लता मंगेशकर, आशा दीदी, उषा दीदी म्हणून जे नाव घेतो आपण, त्या सांगलीच्या म्हणतो, त्यांच्या नावचं जे नाट्यगृह आहे ते आज कुठल्या अवस्थेत पडलेलं आहे. या नाट्यगृहाच्या बाबतीत सुद्धा प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे. त्याच्यावरती किमान 5 ते 10 कोटी रुपये खर्च दाखवला महापालिकेनं, पण आज त्या नाट्यगृहाची अवस्था एखाद्या युद्धात सापडलेल्या शहरातील एखाद्या बिल्डिंगसारखी आहे. तर ह्या अवस्थेला जबाबदार आपण आहोत असं मला वाटतं. हे नाट्यगृह जे आहे तिथं आधी एक कुस्तीचं मैदान होतं आणि त्या कुस्तीच्या मैदानावरती हे नाट्यगृह पुन्हा उभा केलं आणि ते जोपासलं गेलं. पण नंतरचे जे राज्यकर्ते आले, मग महापालिकेतले असतील किंवा स्थानिक इतर राज्यकर्ते असतील, त्यांनी साफ दुर्लक्ष केलं ह्या संपूर्ण नाट्यगृहाकडंच आणि ह्या कलेकडं आणि ह्या नाट्यपंढरी ह्या आपल्या वैभवाकडेच दुर्लक्ष झालं. दुर्लक्ष झालं हे ठीक आहे, पण आता त्याच्यात काही सुधारणा करता येऊ शकते का? नाट्यगृह असेल किंवा आपल्याकडे गणपतीसाठीचे देखावे बघायला लांब लांबून लोक यायचे, तर त्यांना पुन्हा येण्यासाठी आपण काय प्रयत्न करू शकतो का? सांगलीमध्ये एक हनुमान नगर म्हणजे 100 फुटीच्या बाजूला एक मोठं नाट्यगृहाचा प्रपोजल राज्य सरकारकडे दिलेला आहे सांगली महापालिकेनं आणि साधारण 40-45 कोटीचा तो मोठा प्रोजेक्ट आहे आणि तो कार्यान्वित पण लवकर होईल अशी अपेक्षा आहे. पण त्याबरोबरच माझ्या सेंटिमेंट्स ह्या दीनानाथ नाट्यगृहाशी जोडलेल्या आहेत. कारण शाळेत असताना आमचा गॅदरिंग वगैरे तिथंच व्हायचं, कित्येक कार्यक्रमाला आम्ही तिथं गेलेलो आहे. तर ते जरी नाट्यगृह आधुनिक होत असेल तरी दीनानाथ नाट्यगृहसुद्धा त्याच पद्धतीनं आधुनिक पद्धतीनं डेव्हलप झालं पाहिजे, हे एक माझं स्वतःचं एक ध्येय आहे. आपल्या नगरीचा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी महत्त्वाची भूमिका राहते ती मंडळांची राहते, कारण विविध मंडळं असतात, विविध कार्यक्रम त्यांच्याकडून होत असतात. तर या मंडळांचा इतिहास कसा सांगाल? मंडळांचा इतिहास सांगायचा तर स्वतः आमचंच माझ्या वडिलांनी साधारण 51 वर्षापूर्वी विजयंत मंडळाची मारुती चौकामध्ये स्थापना केली आणि त्यावेळेचे सगळे तरुण एकत्र येऊन आज जे दांडेकर किराणा मालाचं फेमस दुकान आहे त्यांचं दुकान मारुती चौकामध्ये होतं आणि त्या चौकात त्याची स्थापना केली आणि तिथून मंडळाची सुरुवात झाली. आणि प्रत्येक वर्षी आपलं मंडळ हे हलते देखावे करायचं आणि मिरवणूक जी असायची आमची 9व्या दिवशी, त्या 9व्या दिवशीच्या कार्यक्रमासाठी देशातून विदेशातून कानाकोपऱ्यातून सांस्कृतिक कार्यक्रम आणायचे आणि ती मिरवणूकमध्ये ते सांगलीकरांना त्याचा आनंद घेण्याचा संधी द्यायची. तर त्यानंतर हळूहळू स्टेजवरील कार्यक्रम पण चालू झाले. मग त्यामध्ये अनुराधा पोडवाल होत्या, त्या येऊन गेलेल्या आहेत, अनुप जलोटा येऊन गेलेले आहेत, त्याचबरोबर उषा मंगेशकर तर येऊन गेलेले आहेत. असे फार मोठे मोठे दिग्गज लोकांचा कार्यक्रम आम्ही 9व्या दिवशी करतो स्टेजवरती आणि तेवढीच चांगल्या प्रकारे आम्ही मिरवणूकही पार पाडतो. फार वेगवेगळे आम्ही शोधून वाद्य आणतो. दारूकाम असतं, कवट्याची जी आतिषबाजी असते ते एक मोठं कार्यक्रम असतो आमचा. आणि विजयंत मंडळाचं हा उत्सव तर फार मोठा असतो, पण याला आणखीन एक वैशिष्ट्य असं आहे की आमच्याकडे सगळ्यात मोठी संख्या प्रेक्षकांची ही महिलांची असते, माता भगिनींची असते. आणि पुढच्या वर्षी काय कार्यक्रम आणायचा याच्या सूचनासुद्धा आम्हाला बऱ्यापैकी तेच करत असतात, बाबा हा कार्यक्रम आणा, तो आणा. तर एक फार जिव्हाळा असा मंडळांनी आम्ही तयार केलेला आहे. आणि अशीच विजयंतसारखीच आणखीन पण बरीच मंडळं सांगलीमध्ये काम करतात. मंडळं फक्त हा उत्सव साजरा करतात असं नाही, महापुरामध्ये होड्या सगळ्या फिरत होत्या, कार्यकर्ते लोकांना मदत करत होती. कमीत कमी 15,000 लोकांचं शिफ्टिंग मागच्या पुरामध्ये सांगलीमध्ये स्थलांतर करण्यात आलं. त्यामध्ये NDRF बरोबर ह्या मंडळांचाही फार मोठा सहभाग आहे. पुरामध्ये अडकलेल्या लोकांना जाऊन तिथंपर्यंत अन्न पाणी सगळं पुरवणं, औषधं पुरवणं याचंही काम आम्ही करत असतो. त्याचबरोबर आम्ही सांगलीमध्ये कबड्डी, खो खो, कुस्ती आणि हे होडी असे एक पारंपरिक खेळ जे आहेत, मर्दानी खेळ आहेत, याचं एक सगळ्या मंडळांना एक इतिहास आहे, तो आमचा वारसा आहे आणि तो आजपर्यंत आम्ही पाळला आहे. 50 वर्ष झालं आम्ही असा वारसा पाळत आलेलो आहे. आता तुम्ही म्हणालात की त्यांनी फक्त मनोरंजनच केलं नाही मंडळांनी, तर सामाजिक आपली बांधिलकी ओळखून सुद्धा मदतीला 2 हात केलेले आहेत. ही खरंच चांगली बाब आहे आणि त्यात तुम्ही स्वतः सुद्धा सहभागी आहात.
आत्ताच उल्लेख केला आपण खेळाच्या संदर्भातला, तर तुम्ही एक खिलाडू वृत्तीचं व्यक्तिमत्व तर आहातच, तर लाल मैदान, कुस्ती आणि तुमच्या कारकिर्दीविषयी सगळ्यांनाच ऐकायला खूप आवडेल. पहिलवानकीच्या बाबतीतच तुम्हाला जो आमच्या पवार घराण्यानं मंत्र पाळला ते सांगतो. माझे आजोबा सांगायचे की पहिलवानानं संपूर्ण मोहमायेमध्ये राहायचं, सगळं तुपात दुधातलं मस्ती येणारं सगळं अन्न खायचं, असं त्यांचा एक मंत्र होता आम्हाला आणि तो आमच्या घराण्यानं कायम पाळलेला आहे. दुसरी एक त्यांची शिकवण अशी होती की आपलं दुसऱ्याला न काही लागलं नाही पाहिजे इतकं आपण काळजी घ्यायची दुसऱ्याची कुस्ती खेळताना. तर असा एक तो आमच्यावरती फार मोठा पगडा होता. माझी इस्लामपूरला कुस्ती होती एक वेळ आणि माझं एक वैशिष्ट्य होतं की मी हातात हात धरला तर तो कधीच सुटायचा नाही समोरच्या पैलवानला आणि त्यानंतर जर का मी खाली घेतलं तर पाडल्याशिवाय मी कधीच सोडत नव्हतो. आज तागायतला इतिहास आहे की मी खाली घेतलं आणि कोण उठून गेला असं कधी घडलेलं नाही. ती 100% मला कुस्ती मिळाली. मग असंच ते एक पैलवान आहेत, मी नाव मुद्दाम सांगत नाही, पण त्यांना मी खाली घेतलं आणि मी माझा पेटंट डाव होता घिस्सा मारणे म्हणून. मग त्या घिस्स्याची मी पोझिशन घेतली, पण त्यांनी त्यांचा पाय वाकडा ठेवला आणि वाकडा ठेवल्यावर मी त्या पैलवानला सांगितलं, पैलवान तुम्ही पाय वाकडा ठेवू नका, लागेल तुम्हाला. ते काय ऐकायला तयार नाहीत. मग ते तसंच त्यांची स्टाईल तशी असेल बसायची एखादेस, मग ते काय ऐकायला तयार नाहीत. मग मी जे पंच असतात त्यांना मी सांगितलं बोलवून की वस्ताद त्याचा पाय वाकडा नेणार लागेल आणि त्यांना सांगा. मग ते वस्ताद त्याला सांगत होते तोपर्यंत तो फिरून वर आला आणि मला पाडून गेला. पण मी पडलो कुस्ती, पण हजारो लोकांसमोर पडूनही मला काडीचंही दुःख झालं नाही. का तर ठीक आहे माझी कुस्ती गेली, खरं माझ्याकडून कुणाला लागलं नाही, हा मंत्र माझ्या घराण्याचा मी पाळला. लाल मातीच्या खेळाविषयीची चांगली आठवण आपण सांगितलीत. एकंदरच आपल्या सांगली जिल्ह्याला कुस्तीबरोबर अनेक वेगवेगळे खेळ खेळले जातात. जिल्हा असेल, राज्य असेल किंवा देश पातळीवरती हे खेळाडू आपलं नाव मिळवत असतात, पण त्या खेळाडूंची जी काही प्रगती आहे ती बऱ्याचदा त्यांना काही सोयी सुविधा ज्या आहेत ते मिळत नाही आहेत. तर त्यासाठी आपण काही प्रयत्न करणार आहात का? काही योजना आहे का? सांगलीमध्ये साधारण 7 ते 8 जुन्या पारंपरिक तालमी आहेत. त्या आजही अतिशय उत्कृष्ट प्रकारे कुस्तीला योगदान देत आहेत. त्याचबरोबर सांगलीमध्ये अनेक मंडळंही आहेत जी फार 30-40 वर्षापासून त्यांनी आपापला क्रीडा प्रकार विशेषतः कबड्डी हा जपलेला आहे आणि त्यांचे छोटे छोटे ग्राउंड आहेत. त्या ग्राउंडवरती त्यांचे प्रशिक्षक त्या मुलांचं ट्रेनिंग देतात आणि अगदी प्रो कबड्डीपर्यंत सांगलीतले खेळाडू अनेक वेळेला गेलेले आहेत. इतकं सांगलीची कबड्डी चांगल्या स्टेजला काम करते. त्याचबरोबर सांगलीवाडी, कुपवाड या परिसरामध्ये खो खो ह्या गेमलाही फार चांगली मंडळांची साथ आहे, चालना आहे. तर खो खोमध्येही आपण फार चांगल्या प्रकारे नॅशनल इंटरनॅशनल लेवलपर्यंत खेळाडू तयार केलेले आहेत. तर ती मंडळं अविरत काम करत आहेत. आणि एक सांगलीचा आणखीन एक महत्त्वाचा पार्ट म्हणजे ॲथलेटिक्स किंवा ॲथलेटिक्स संलग्न असणारे काही गेम, व्हॉलीबॉल, नेटबॉल, इतर सगळे गेम्स. तर त्यासाठी सांगली शहरामध्ये तर फक्त 2 स्टेडियम इथं आहेत. ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम. साधारण छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम हे 1980च्या आधी याची सुरुवात झाली या स्टेडियमची. त्याला भिंतही नव्हती, एक मजला फक्त स्लॅब घातला होता आणि नंतर 2-4 वर्षानंतर त्याला कंपाऊंड वॉल घालण्यात आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्टेडियमची सुद्धा तशीच अवस्था होती की तिकडं फार दुर्लक्ष झालं. ते आजही दुर्लक्षित आहे ते. आणि छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमनं तर सांगली जिल्ह्याला फार नावलौकिक मिळवून दिलेलं आहे. इथं शिवछत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू म्हणता येतील. इथं राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळणारे अनेक खेळाडू आहेत. एवढं मोठी परंपरा असताना साधारण 40-42 वर्षापूर्वी कैलासवासी राजास्वामी सर यांच्यापासून सुरुवात झालेली ही परंपरा आजही तितक्याच ताकदीनं वेगवेगळ्या संस्था, प्रशिक्षक त्यासाठी प्रयत्न करत असतात. आणि हा फक्त व्यावसायिक खेळाडूच घडवतो असं नाही, तर अनेक जिल्ह्याच्या कोपऱ्यातून अनेक मुलं मुली इथं पोलीस भरती, मिलिटरी भरतीच्या ट्रेनिंगसाठी, ग्राउंड प्रॅक्टिससाठी इथं येत असतात.
स्टेडियमचं जर का रोजचा दिनचर्या बघितली तर सकाळ आणि संध्याकाळ सत्रात किमान 1000 ते 1500 मुलं मुली इथं प्रॅक्टिस करतात, धडे घेतात आणि मग ते पुढं भरतीमध्ये सहभाग घेतात. तर असं हे स्टेडियम व्यावसायिक खेळाडू तयार करतं. असं हे स्टेडियम अनेकांच्या सर्व्हिससाठी, जॉबसाठी मदत करणारं, म्हणजे उदरनिर्वाहाचं एक साधन निर्माण करून देणारं हे स्टेडियम, कर्मभूमी म्हणता येईल, असं हे स्टेडियमचे इतिहास आहे. पण दुर्दैव असं की हे सुद्धा काही लोकांना बघवलं नाही. 1980 पासून किमान 4 वेळा छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम हे एका प्रायव्हेट क्लबला द्यायचं आणि तिथं आज जसं टी व्हीवर आपण बघतो एखादी क्रिकेटची मॅच लागली की गॅलरीमध्ये बसून नशा आणि बिअर पीत बसलेली लोक असतात, तशा प्रकारे इथं डेव्हलप करायचा प्लॅन चालला होता. आणि इतर सगळ्या खेळाडूंना, ॲथलेटिक्स सहित सगळ्या खेळाडूंना, साधारण 37 खेळ इथं खेळले जातात, सगळ्यांना एका झटक्यात उचलून रस्त्यावर टाकायचा प्रयत्न झाला होता. आणि तो वारंवार त्या वेळेला सर्व खेळाडूंनी एकत्रित येऊन हाणून पाडला. अगदी रिसेंटली सुद्धा 2 वर्षापूर्वी असा ठराव झाला, त्याचा नकाशा बनला आणि अगदी कुदळ आणि JCB घेऊन लोक इथं कामाला आले आणि आम्ही सगळ्या खेळाडूंनी एकत्रित येऊन तो डाव हाणून पाडला. कारण एकतर हे स्टेडियम जर का सोडलं तर दुसरं स्टेडियमच नाही आहे ह्या मुलांना प्रॅक्टिस करण्यासाठी. आणि हा प्रायव्हेट नाही तर हा सार्वजनिक भूखंड आहे, याचा सार्वजनिक उपयोग झाला पाहिजे. तो जर का भूखंड घोटाळ्यामध्ये एखादी प्रायव्हेट संस्था जर का घेत असेल तर ते नागरिकांच्या दृष्टीनं योग्य नाही. तर हा उद्देश ठेवून आम्ही तो प्रयोग आणून पाडला आणि मग पुन्हा त्याच्यामध्ये आम्ही सगळ्या संघटनांनी एकत्रित येऊन प्रयत्न केले आणि आता एक चांगला आराखडा आम्ही बनवलेला आहे. त्यामध्ये 37 खेळांचा समावेश आहे आणि त्या आराखड्यानुसार छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमचं विकसन होणार आहे. आणि ह्या स्टेडियममध्ये खरोखर सांगायचं तर एक सेंटिमेंट्स जोडले गेलेले आहेत आमच्या सगळ्यांचे. कारण सांगलीतूनच नाही तर अगदी रत्नागिरी, गोवापासून मुलं इथं येऊन राहतात. कुणाची आर्थिक परिस्थिती असते नसते, तर आम्ही सगळेजण मिळून इथले जे सिनियर लोक आहोत ते थोडी थोडी वर्गणी काढतो, त्यांची राहायची व्यवस्था करतो, 2 टाईमची 1 टाईमची जशी जमेल तशी जेवायची व्यवस्था करतो, किटची व्यवस्था करतो. असं आम्ही इथंपर्यंत हे आणलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये जर का असं कोणी घोटाळा करणार असेल किंवा दरोडा घालणार असेल तर तो आम्ही कधी खपवून घेणार नाही. शासनाची एखादी जागा आणि ती आरक्षित असते, पण यात नेमका घोटाळा कसा काय? सांगलीमध्ये किंवा सांगलीकरांच्या अनुभवाला हा भूखंड घोटाळा मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं तसं माझ्या बाबांच्या पासून तो आज तागायत चालू आहे. अनेक मोक्याचे भूखंड जे आरक्षित असूनही सत्तेचा बेबंदशाहीने वापर करून तो कुणाच तरी घशात घालायचा आणि काही स्वार्थी लोकांनी हे ठरवून हे गेली कित्येक वर्ष हे काम चालू ठेवलेलं आहे. सांगलीमध्ये सध्या तर एक अशी टोळी काम करते की विमानतळाचं मी तुम्हाला जे आंदोलन सांगितलं त्यामागंही तीच मानसिकता, जे शिवाजी स्टेडियमचं आता तुम्हाला सांगितलं की एका क्षणात सगळ्या खेळाडूंना उचलून रस्त्यावर टाकायचा आणि सगळा भूखंड माझा आणि तिथं काय करणार तर तुम्ही 5 स्टार क्लब करणार जिथं दारू पीत बसणार. तर ही मानसिकता कशासाठी तर स्वार्थात नाही. याच मानसिकतेतला माणूस डेअरी काढतो म्हणून आमच्या IT पार्कच्या 53 एकर जागेवर गेला होता. ह्याच माणसाचं काम असं आहे की ज्यांनी सांगलीची रोड कनेक्टिव्हिटी आजपर्यंत होऊन दिली नाही. याच प्रवृत्तीनं आपल्या ड्रायपोर्टमध्येही खोडा घातला असं आम्हाला इथं प्रामुख्यानं मांडावं लागेल. म्हणजे सांगलीचा विकास होऊ नये आणि ज्या काही मोक्याच्या जागा आहेत ज्या आम्ही कशा तरी आत्तापर्यंत जपलेल्या आहेत त्या कुठून ना कुठून स्वार्थापोटी आपल्या घशात घालणे, आपल्या पिल्लावळीच्या घशात घालणे, एक कलमी कार्यक्रम इथं राबवला गेला आणि त्याच्या विरोधात आम्ही आंदोलन करत आलो आणि ह्या लढून आम्ही सांगलीकर सगळेजण मिळून ह्या वाचवत आलेलो आहे. भूखंड घोटाळ्याविषयी आपण बोललात. आरक्षित जागा काही ठराविक लोक घ्यायचा प्रयत्न करतात आणि तो वाचवण्याचा तुम्ही यशस्वी प्रयत्न आजपर्यंत केलेला आहात. तर ज्या काही चुकीच्या गोष्टी होतील त्याच्यासाठी लढण्याचं बळ जे काही ते सामान्य नागरिक नक्कीच तुम्हाला देतील असं आम्हाला वाटतं. आणि आपण सुरुवातीपासून बघत आलो, कला असेल, क्रीडा असेल, सांस्कृतिक वेगवेगळ्या गोष्टींवरती तुम्ही खूप चांगलं काम करता आहात आणि तुमचं एक चांगल्या पद्धतीचं व्हिजन आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि ते या जनतेला हवं आहे.
आणि या व्हिजन बरोबरच माणसाला असं असतं की काही गोष्टी भावनिकतेच्या असतात. तर सांगलीच्या जवळचा भावनिकतेचा एखादा प्रश्न तुमच्याजवळ आहे का? नक्कीच आहे माझ्याकडं. सांगलीच्या आपल्या दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहाच्या आवारात जी पोलादी टाकी उभारली आहे, तो माझा एक फार भावनिक असा त्याच्याशी माझं नातं असल्यासारखं वाटतं. माझंच नाही तर अनेक सांगलीकरांचं त्याच्याशी नातं आहे. सांगलीला पूर्वी मिरज तासगाव रस्त्यावरील काकडवाडी इथून सायफन पद्धतीनं आणि चिनी मातीच्या पाईपमधनं किंवा भाजक्या मातीच्या पाईपमधनं पाणी पुरवलं जायचं. त्या दंडोबाच्या डोंगरामधून आणि भवानीच्या डोंगरामधून 12 मै पाणी हे काकडवाडीमध्ये यायचं. तिथून ते पाणी कुमटेमार्गे सांगलीला आणायचं असा एक नियोजन होतं आणि ते सांगलीला आपल्या माळ बंगल्यावर खजिन्याची विहीर म्हणून आहे, तिथं आणून ते पाणी सोडलं जायचं आणि तिथून मग पाटानं किंवा इतर मार्गे सांगलीला पुरवलं जायचं. पण काळांतरानं हे पाणी कमी पडायला लागलं. त्याला सर विश्वेश्वरय्या स्वतः सांगलीमध्ये आले होते. त्यांनी ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला आणि मग त्यांनी सांगितलं की आता तुम्हाला डायरेक्ट नदीमधून पाणी उचलायला पाहिजे आणि ते शुद्ध करून तुम्ही सांगलीला पुरवायला पाहिजे. आणि त्यामधून ही पोलादी टाकी उभा केली गेली. या टाकीचं वैशिष्ट्य असं की त्यामध्ये पाणी किती भरले हे बघायला वर जायला लागत नाही, तर खालीच त्याच्या मीटरमध्ये ते पाणी कळतं. दुसरं, त्या टाकीवर चढलं की तासगावच्या गणेश मंदिराचा जो गर्भभाग आहे तोच सगळा तिथून दिसायचा. एवढ्या लांबचं त्याच्यावरनं व्ह्यू यायचा. आणि दुसरं, अशा प्रकारची टाकी फक्त दुसरी टाकी म्हणजे कराचीमध्ये संस्थान काळातच किंवा स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये उभारली गेली अशा 2च टाक्या अस्तित्वात आहेत. नशीब आपलं की ही टाकी आजपर्यंत कोणी भंगारमध्ये घातली नाही. पण त्या टाकीचं संवर्धन करणं, त्याला एक चांगला उजाळा देणं असं मला एक मनापासून वाटतं. आणि दुसरं म्हणजे समस्त सांगलीकरांच्या मनात आजही घर करून असणारा आपला बबलू हत्ती. सांगलीला पूर्वी सुंदर गजराज म्हणून एक हत्ती होता संस्थान काळामध्ये आणि तो हत्ती इतका लोकांच्या मनामध्ये होता, श्रद्धेमध्ये होता की आजही कित्येक लोकांच्या देवाऱ्यामध्ये सुंदर गजराजचा फोटो पूजला जातो. आणि त्यानंतर आला बबलू हत्ती, ज्याला माझ्यासहित अनेक सांगलीकरांनी लहानपणापासून त्याला बघितलेलं आहे, त्याच्याबरोबर खेळलेलं आहे. त्याला केळी, फळं, आणखीन जे काय असेल आपल्याकडे गोडधोड ते त्याला खायला घातलेलं आहे, त्याच्याकडून माया करून घेतलेली आहे. पण बबलू हत्ती गेला त्याला सगळ्यांनाच खूप मनाला लागलं आणि सांगलीच्या पंचक्रोशीतनं असंख्य लोक त्याच्या अंत्ययात्रेला आले होते. तर हा बबलू हत्ती जो मनात घर करून गेला आहे, असाच एक हत्ती पुन्हा सांगलीमध्ये आणला गेला पाहिजे. आणि ती परंपरा जी साधारण 200 वर्षापूर्वीपेक्षा अधिकची परंपरा आहे, ती पुन्हा एकदा आपण सुरू करायचं असं एक माझ्या मनात फार जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. कृष्णा नदी असेल तिथपासून जी सुरुवात झाली ते बबलू हत्तीपर्यंत येऊन आपण थांबलो आहे. या दरम्यान सांगलीकरांचा जो काही जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत तुम्ही मांडले आणि त्यामध्ये आपण खरोखर नियोजनबद्ध काय काम करणार आहोत आणि एक वेगळा आश्वासक चेहरा सांगलीकरांसाठी आहे हे मला वाटते या इंटरव्ह्यूच्या दरम्यान आपण सांगितलेलं आहे. आणि DG सह्याद्री प्रेझेंट्स सह्याद्री संवाद या कार्यक्रमात तुम्ही आलात आणि खूप चांगला आणि मनमोकळा संवाद साधलात, त्याबद्दल तुमचे खूप मनापासून आभार. आणि भावी वाटचालीसाठी आमच्या सगळ्या टीमकडून सांगलीकरांकडून तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद.